नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत एक नवीन ठिकाणी, म्हणजे सुना सावकडा या ठिकाणी. तर 5-6 दिवस आम्ही गावाकडे होतो. त्यानंतर निलेश आम्हाला घ्यायला आले होते आणि ते डिरेक्टली कंपनीतून आले होते आणि गाडी माझ्या आईकडे ठेवली होती, म्हणजे माहेरी. तर तिथून ते गाडी घेऊन आले. त्यानंतर ज्ञानेशला इतका आनंद झाला होता. तर इथं भूमीलाही खूप आनंद झाला होता. तिलाही असं वाटत होतं पप्पा कधी येतील आणि आपण आपल्या घरी कधी जाऊ, कारण गावाकडे खूप गरमी होते आणि परत त्यांना टी व्ही बघायला मिळत नाही. त्यानंतर आणि जे आजूबाजूचे फ्रेंड्स होते तेही गावाला गेले होते, त्यामुळे त्यांना खेळायलाही कोणीच नव्हतं. तर ते दोघंही खूप आनंदी झाले होते की पप्पा आलेत म्हणून. आणि निलेश हे माझ्या आईकडून जेवण सुद्धा करून आले होते, तर त्यामुळे निवांत होते. मी पण बसले होते. घरी थोडा वेळ आराम केला. त्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो. बामनोदमध्ये गेलो तेव्हा तिथं आम्ही बाजारसुद्धा केला, पण मला बाजाराचा थोडा व्हिडिओ काढता नाही आला. त्यानंतर आम्ही निघालो होतो सुना सावखेड्याला. बघा, इथून आम्ही सुना सावखेड्याला चाललो होतो आणि बामनोद आहे आमच्या गावाच्या जवळच, तिथूनच हा रस्ता जातो पुढे. तर या ठिकाणी गाव वगैरे नाही, तर आम्हाला असं वाटलं की गाव असेल, पण गाव नाही आहे. तर सगळ्या ठिकाणी शेती असंच होतं आणि बरड होती. त्यानंतर ऊस बाग असं लावलेलं होतं शेतांमध्ये. तर रस्ता अगदी सुमसाम झालेला होता. तर असं वाटत होतं कोणीच नसेल किंवा रस्ता बरोबर आहे की नाही असं आम्हाला वाटत होतं. पण हळूहळू पुढे गेल्यानंतर कळालं की मंदिर दिसत आहे, म्हणून आम्ही निश्चिंत झालो. त्यानंतर मंदिरात जाता जाता खूप छान वाटत होतं आणि वातावरणही खूप छान होतं. तर बघा, अशी एंट्री होते आणि इतकं छान, म्हणजे सुंदर परिसर आहे. तर चला तुम्हालाही दाखवते आणि तुम्हाला कसं वाटलं तर ते कमेंट करून सांगा आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला. तर इथं आम्ही येऊन पोचलो, गाडी पार्क केली आणि अगदी सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे. तर बघा, आम्हाला असं वाटत होतं आता कोणीच नाही आहे इथे, तर जायचं कसं, पण तसं नव्हतं. तर शास्त्री होते इथं. तर इथं स्वामीनारायण मंदिरसुद्धा आहे, तर त्यामुळे शास्त्री राहतात इथं. तर तसं तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत एक नवीन ठिकाणी, म्हणजे सुना सावखेडा या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे, तिथे आलो आहोत आपण. आणि चला तुम्हाला दाखवते आजूबाजूचा परिसर आणि मंदिर कसं आहे ते सुद्धा दाखवणार आहे. तर चला, ज्ञानेश आणि त्याचे पप्पा पुढे गेलेले आहेत आणि इथं खूप सारे कार्यक्रमसुद्धा होतात. तर बघा, इथं चप्पल वगैरे काढली यांनी आणि इथं दर शनिवारी कार्यक्रम असतो, जेवणसुद्धा असतं. तर तुम्ही बघू शकता, स्वामीनारायण मंदिरसुद्धा आहे इथं. मंदिरात जाऊया. कष्टभंजन देव हनुमानजी. हे बघा, कष्टभंजन हनुमानजी मंदिर आहे आणि इथं हे पेटीमध्ये दान करताय. आता फेऱ्या मारून घेत आहे. तर हे इथं बसले होते आणि मुलांना म्हटलं शांत बसा, तर बसत नव्हते. आणि समोरच हनुमान चालीसा लावलेली होती, मोठा बोर्ड लावलेला होता. तर आम्ही दोघंही हनुमान चालीसा म्हणून घेतली एक ठिकाणी बसून आणि मुलांचं फिरणे चालूच होतं, तुम्ही बघू शकता. तर आता इथं कोणीच नाही आहे, आम्हीच बसलो आहोत आणि थोडा वेळ बसणार आहोत आणि लगेच निघणार आहोत इथून. तर इथं बघू शकता, काळभैरव मंदिरसुद्धा आहे आणि इथं सिद्धेश्वर महादेव मंदिरसुद्धा आहे. तर तिथं जाऊन बघूया आपण. तर बघा, इथं हे मंदिर आहे. तर चला आपण पाय पडूया. नाही,
पाय पड ज्ञानेश. काळ भैरव मंदिर मध्ये नाही जाऊ बेटा. दीदी मध्ये नाही जाऊ. इकडे बाळा. भूमी तर बघा इथं काळभैरव मंदिर आहे आणि तिथं आहे महादेव मंदिर आणि त्या बाजूला आहे कष्टभंजन हनुमान. इथंच दर शनिवारी प्रोग्राम असतो, महाप्रसाद असतो. तर सगळेजण इथं पाया पडायला येतात आणि महाप्रसादाचा आनंदसुद्धा घेतात. महाप्रसाद घेऊन जातात आणि बरेच दिवस त्याच दिवशी मारुतीचा हे काढला जातो, शेंदूर काढला जातो आणि तो वापरला जातो जसं आपलं जे शुभ काम करणार आहे तिथं. आणि हे स्वामीनारायण मंदिर आहे. शनिवारी दादा गर्दी राहते तिकडे. संध्याकाळी काही संकट आलं, प्रॉब्लेम आले, एक लोकांचं करणं पडतं. म्हणजे कसं असतं ते? 25-30 हजार लोक. हां खिचडी कढी. हो ना हो ना. 1000 लोकांचं अडलं गणित आहे. हां बाकी ज्यांना तेल असले त्याचे इन्व्हाइट केले काही ते वेगळे. मग त्या 1000 लोकांमध्ये 1500-1600 घेतात. त्या अन्नाला बरकत आहे आणि हनुमानजी कमी नाही होते. दादू जय जय कर. ते किळाय बाबू जय जय कर बेटा. माणूस चांगला आहे. दीदी शाळेत किती जाते? तर शास्त्री माहिती सांगत होते की इथं महाप्रसाद दिला जातो, तर तो कशाप्रमाणे दिला जातो आणि कशा स्वरूपात असतो. तर त्यानंतर यांच्या गप्पा चालू होत्या की तुम्ही कुठले काय असं चालू होतं. त्यानंतर भूमी आणि ज्ञानेश त्यांच्यासोबत चालले होते, त्यांना ते बसवत होते आणि काहीतरी गप्पा मारत म्हणजे काहीतरी माहिती सांगत होते. केलेली आहे मोठमोठे बॅरल आहे तुम्ही बघू शकता इथं आणि खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे. तसं तुम्हाला दिसतच आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान आहे, एकदम मस्त. आणि इथं बसायला सुद्धा जा. तर भूमी आणि ज्ञानेश इथं फोटो काढत होते शास्त्रींसोबत आणि छान फोटोही काढला आणि याने खूप गप्पा मारल्या शास्त्रींसोबत आणि आशीर्वादही घेतला. तर ज्ञानेश खूप खुश होता, त्याला काहीतरी वेगळंच वाटत होतं. तर मी नंतर परिसर फिरले. आता तुम्हाला परिसर दाखवते आजूबाजूचं कसं आहे. तर हे स्थान आहे शास्त्रींजींचं राहण्याचं आणि यांच्यासोबतही अजून 2-3 शास्त्री राहतात. तर चला आपण परिसर फिरूया. तिकडं बॅक साईडला काय आहे ते बघूया. तर इथं समोर वॉशरूम होत असेल. सगळे परिसरमध्ये जे पण लोक येतात तर वॉशरूमची ही गरजच असते. तर तुम्ही बघू शकता इथं वॉशरूम तयार होतं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा परिसर आहे इथून. एकदम मोकळा आहे सगळी दूर. आणि तुम्ही बघू शकता की इथं सगळं म्हणजे ही जे आहे हे मंदिराचाच परिसर असावा असं बहुतेक मला वाटतं. तिकडे लांबवर दाखवते. हे जे आहे ना दीपनगरचं दिसत असेल, हे बघा हे जे आहे ना दीपनगर आहे आणि दीपनगरचं लाईट येते तुम्ही जवळच आहे. तर चला आमच्या गावाकडचं असं छोटंसं मी व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि मंदिर कसं आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे ते सुद्धा तुम्हाला मी आज दाखवलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.